वचन लोकपुरुष शुभवर्तमान 3रा अध्याय 4 आणि 5 वचन दोन्ही भाषांतरात आम्ही वाचूया. हे यशया संदेशाच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे झाले. वाळवंटात कोणाचा तरी आवाज ऐकू आला, प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याचे रस्ते सरळ करा. प्रत्येक दरी भरून येईल आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल. वाकड्या तिकड्या जागा सरळ केल्या जातील, ओबड धोबड रस्ते सपाट केले जातील. ओके, दुसऱ्या भाषांतरात आम्ही वाचूया पवित्र शास्त्राचे. अरण्यात घोषणा करण्याची वाणी अशी झाली की प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सकल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील. या शास्त्र भागातून 4थ्या वचनात आपला आजचा विषय आहे आणि विषय आहे ख्रिस्ती जीवन. ख्रिस्ती जीवन मार्ग तयार करणारं जीवन आहे. कोणतं आहे ख्रिस्ती जीवन? मार्ग तयार करणारं जीवन आहे. आणि 4थ्या वचनात माहिती योहान काय सांगत आहे? माहिती काय सांगत आहे 4थ्या वचनामध्ये? घोषणा करण्याची वाणी अशी झाली की प्रभूचे मार्ग सिद्ध करा. कोणाचा मार्ग आम्हाला तयार करायचा आहे? परमेश्वराचा. परमेश्वरासाठी नाही, परमेश्वराचा मार्ग तयार करायचा सगळ्यांना. हा मार्ग कोणासाठी तयार करायचा? सगळ्यात पहिले स्वतःसाठी, नंतर आपल्या घरासाठी, नंतर आपल्या लेकरांसाठी. कारण जर त्यांच्यासाठी आम्ही मार्ग खोलला, त्या मार्गाने त्यांना देव भेटल, त्या मार्गात ते जातील, त्यांची भेट कोणासोबत होईल? जिवंत परमेश्वरासोबत. पण शोक काय माहितीये का? आम्ही मार्ग बंद केलेले. साध्या गल्लीची वाट लोक बंद करतात. माझ्या घरासमोरून जायचं नाही, इथून जायचं नाही. वचन सांगत आहे योहान लोकांना बोलत आहे, परंतु माहितीये त्या अगोदर आम्हाला वचन आम्हाला असं सांगतं की योहान याला देवाचं वचन रानात प्राप्त झालं आणि मग तो सगळ्यांना संदेश सांगत होता आणि लोक पापाच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा करून घेण्यासाठी येत होते. आणि त्यांना योहान बोलत आहे परमेश्वराचा मार्ग तयार करा. आम्हाला काय करायचंय ख्रिस्ती नात्याने? आम्हाला कदाचित लक्षातच नाहीये. आम्ही आपलेच मार्ग तयार करत आहोत, आपल्याच मार्गावर आम्ही धावत आहोत. आम्ही आपापले मार्ग ठरवलेले आहे आणि आपल्याच मार्गाने आम्ही चालत आहोत. आपल्यासमोर आपले ध्येय, आपले निर्णय, आपले काम, आपली निवड आहे आणि त्याला घेऊन आम्ही चालत आहोत. परंतु आम्हाला इथं समज नाही. योहान स्पष्टपणे बोलत आहे परमेश्वराचा मार्ग तयार करा. आम्हाला सांगण्यात येतंय परमेश्वराचा मार्ग तयार करायचा आहे स्वतःसाठी. सगळ्यात महत्वाचं आम्हाला परमेश्वरासाठी मार्ग तयार करायचा आहे. का माहितीये का? तो जर आला तर माझी त्याची भेट होईल. पण जर मार्ग आम्ही तयार केलेला नाही, आम्ही त्याला भेटू शकणार नाही. कारण आम्ही मार्गच तयार करत नाहीये. आमच्या रस्त्यात खड्डे आहेत, काटे आहेत, अडचणीत आणि त्या तशाच आहेत आणि आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने भेटावं. पण योहान स्पष्टपणे सांगत आहे परमेश्वराचा मार्ग तयार करा. आता आम्ही पाहतो समोर हायवे रोड आहे ना, आणखीन एक्सप्रेस हायवे रोड आहे. हे शब्द आत्ताशी आम्हाला माहीत झाले. पण माहिती पवित्र शास्त्रामध्ये हा शब्द 2700-500 वर्ष अगोदर आलेला आहे. यशया लोकांना बोलला. जर तुम्ही इंग्रजी भाषांतर मध्ये वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की परमेश्वरासाठी हायवे रोड तयार करा. काय करायचं देवासाठी? इंग्रजीमध्ये दिलेलं आहे. आताशी आम्ही पाहतो हायवे रोड. आता समृद्धी हायवे रोड आहे, आम्हाला माहित आहे. या रोडचा एक नियम आहे, या रोडवर रिक्षा, टू व्हीलर परवानगी नाहीये. या रोडवर फक्त कार, ट्रक, बस, मोठाले अवजड वाहन. या रोडवर फक्त गाड्या, मोठ्या गाड्या चालतात. 80, 100, 120 या वेगाने गाड्या चालतात. पण हे रोड बनण्यासाठी लगेच तयार झालेत का? गावं तोडावे लागलेत, शाळा, शेती, अनेक गोष्टी आल्या असतील मध्ये. वेगवेगळे धोकादायक वळण असतील ते काढावं लागले असतील. आणि बघा हे काम सोपं नाहीये.
आणि यांना एक मराठीमध्ये नाव दिलेले आहे, राष्ट्रीय महामार्ग, नॅशनल हायवे. पण हे कुठून आलेलं नाव? हे पवित्र शास्त्रात नाव आहे 2500 ते 700 वर्ष अगोदर. यशा सांगतो, तुम्ही जर इंग्रजीमध्ये वाचलं तुम्हाला तिथं पाहायला भेटल की यशा लोकांना सांगतो परमेश्वरासाठी राजमार्ग तयार करा. आम्हाला काय करायचंय? त्या जिवंत देवाने माझी भेट देवासोबत होण्यासाठी माझ्या जीवनामध्ये मला परमेश्वरासाठी मार्ग तयार करायचा आहे. आम्ही केलेले आहेत का? आज लोक छोट्या गल्लीला धरून बांधतात. माझ्या घरासमोर रस्ता नाही करायचा, इथून जायचं नाही, हा काय सरकारी रोड आहे काय ना? आणि आम्हाला तर हायवे रोड बनवायला लावलेले. यशया सांगतो हायवे रोड कधी बनल? आम्हाला बनवायचंय. गल्लीचं आम्हाला विसरून जाणं आहे, आम्हाला छोटा रोड विसरून जाणं आहे. यश आम्हाला सांगत आहे परमेश्वरासाठी राजमार्ग तयार करा. पण सगळ्यात महत्वाचं जर आम्ही बघतो पवित्र शास्त्रामध्ये, सगळ्यात पहिले परमेश्वराने आपल्यासाठी मार्ग तयार केला. इतके विशेष आहोत आम्ही, इतके प्रिय आणि इतके महत्वाचे आहोत. जर तुम्ही निर्गमाच्या पुस्तकामध्ये पाहता, मोशे जेव्हा इस्रायल लोकांना घेऊन आला, परमेश्वर दिवसा मेघ स्तंभ आणि रात्री अग्निस्तंभाद्वारे त्यांचं मार्गदर्शन करतो, त्यांसाठी मार्ग खुला करत होता. इतके विशेष लोक आपण आहोत. मग आपलं काम काय? आम्ही देवाची मुलं, देवाचे लोक या नात्याने परमेश्वराचा मार्ग आम्ही तयार करणं. परमेश्वराची माझा सामना व्हायला पाहिजे, परमेश्वराची माझी भेट व्हायला पाहिजे, परमेश्वराने माझी भेट घ्यायला पाहिजे. आणि इस्रायल लोकांसाठी परमेश्वराने 40 वर्ष मार्ग खोलला. परंतु माहिती आहे, दुर्दैव 40 वर्ष खूप कमी लोकांना देवाची भेट झाली, खूप कमी लोकांनी देवाला जवळून जाणलं, खूप कमी लोकांनी देवाचं सामर्थ्य बघितलं आणि देवासोबत चालले. आज ख्रिस्ती मंडळांमध्ये हीच अवस्था आहे. खूप कमी लोकांना या त्यांच्या आयुष्याच्या जीवनाच्या प्रवासामध्ये देवाची जवळीकता दिसते, देवाचं प्रेम समजतं, त्यांच्या मार्गात त्यांना कुठंतरी परमेश्वर भेटतो. आणि योहान सांगत आहे परमेश्वराचा मार्ग तयार करा. आज अनेकांनी स्वतःसाठी परमेश्वराचे मार्ग बंद केले. ते स्वतःच्याच मार्गाने चालत आहेत, रडतात, गोंधळ होतो, ठोकर खातात, पडतात, परंतु देवाकडं लक्ष नाही लावत. बघा, आम्हाला देवाची मुलं आहोत ना आम्ही, आम्हाला परमेश्वराचा मार्ग तयार करणे. आणि निर्गमाच्या पुस्तकात आम्ही पाहतो परमेश्वराने त्यांसाठी मार्ग खोलला होता की माझ्या लोकांनी या मार्गाने चालावं. निर्गम 13:21 मध्ये तुम्हाला पाहायला भेटल की लोकांनी या मार्गाने जावं, म्हणून परमेश्वर त्यांचं पुढारी पण करत होता. प्रियजनो, या ख्रिस्ती जीवनामध्ये परमेश्वराने आमचं पुढारी पण करायला पाहिजे, तो करतो. ते पुढारी पण करून देण्यासाठी आम्ही नेहमी तयार असलं पाहिजे. आणि या मार्गामध्ये काय होतं? ज्या मार्गामध्ये परमेश्वर इस्रायल लोकांचं आणि आज आपलं पुढारी पण करत आहे, त्यामध्ये जीवनाचा मार्ग आहे, तो शांतीचा मार्ग आहे, तो समृद्धीचा मार्ग आहे, तो देवासोबतच्या सहभागितेचा आणि सामर्थ्याचा मार्ग आहे. आम्ही या मार्गाने जावं, देव आम्हाला घेऊन चालतो, तिथं आम्हाला कमी कोणती नाही. का माहिती का? कारण देवाने आपल्यासाठी मार्ग खोलला. पहिले देव आपल्यासाठी मार्ग खोलतो. प्रियजनो, आम्ही समजून घेऊया. आज बहुतेकदा अनेकांना वाटतं की देव माझ्यासाठी काहीच करत नाही, देव माझ्यासाठी काहीच केलेलं नाही. विसरून जातात देवाने काय उपकार केले आणि ते त्यांच्या जीवनामध्ये देवाच्या अभिवचनाला, देवाच्या गोष्टींना किंमत देत नाही. आणि मोशेचा सासरा त्याला बोलला, मोशेचा सासरा निर्गमाच्या पुस्तकात त्याला म्हणतो की या लोकांनी कोणत्या मार्गाने चालावं हे त्यांना दाखवून दे. तू एकटा जरी सगळं करत बसला तर तुला हे कमी पडल. त्यांनी कोणत्या मार्गाने जायचं हे त्यांना तू दाखवून दे, त्यांना शिकव. आणि ख्रिस्ती जीवन आम्ही पाहतो, ख्रिस्ती जीवनाचा मार्ग आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला भेटतो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला दाखवलेले. अनुवाद याचा 8वा अध्याय आणि 6 वचन, अनुवाद 8:6. पहिले शमूएल 12:23 या वचनामध्ये आम्ही पाहतो की आम्हाला अभिवचनाच्या देशात जर आम्हाला जायचंय तर आम्हाला अनुवाद 8:6, तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळा, त्याला अनुसरा आणि त्याच्याबद्दल आदर बाळगा. ओके. दुसऱ्या भाषांतरामध्ये आम्ही वाचूया, अनुवाद 8:6.
तर आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळ, त्याच्या मार्गाने चाल व त्याचे भय बाळ. आम्ही पाहतो की त्याच्या मार्गाने चाल आणि त्याचं भय बाळग. प्रियजनो, आमच्या मार्गामध्ये माहितीये परमेश्वराचं भय पाहिजे, परमेश्वराचा आदर, परमेश्वराचा सन्मान पाहिजे. सर्वात महत्वाचं, आमच्या समोर परमेश्वर पाहिजे, आम्ही त्याचं ऐकलं पाहिजे. आणि जर नाही, आमच्या मार्गाचे पुढारी आम्ही आहोत, निर्णय आमचे आहेत आणि सगळं काही आमचं आहे, आणि मग परमेश्वराला आम्ही परवानगी देत नाही. मोशे इस्रायल लोकांना सांगत आहे, बघा, आम्हाला जर का आमच्या मार्गामध्ये आम्हाला जर यश पाहिजे तर आमच्या सोबत परमेश्वर असायला पाहिजे. पहिले शमूएल 12 अध्याय त्याचं 23 वचन आम्ही वाचूया. आम्हाला इथं एक घटना आम्हाला पाहायला भेटते शाऊल राजा होण्या अगोदर. पहिले शमूएल 12:23 मध्ये, आणि माझे म्हणाल तर मी तुमच्या वतीने नेहमीच प्रार्थना करत राहीन. तसे मी केले नाही तर परमेश्वराच्या दृष्टीने ते मोठे पाप ठरेल. चांगले आयुष्य जगायचा योग्य मार्ग मी तुम्हाला दाखवत राहीन. शमूएल इस्रायल लोकांना सांगते, चांगलं आयुष्य जगायचंय तुम्हाला, मी चांगला मार्ग दाखवतो. शांतीचा आयुष्य पाहिजे का, चांगला मार्ग मी दाखवतो. यशस्वी जीवन जगायचं का, मी एक चांगला मार्ग तुम्हाला दाखवतो. प्रियजनो, हा मार्ग देवाचा आहे, या मार्गात देव आमच्या सोबत आहे आणि आम्हाला हा मार्ग तयार करते. कदाचित हा मार्ग तयार करताना आम्ही साधारण कामगार असू. तुम्ही रोडचे कामं बघा, काही जणांना रोड झाडावा लागतो, काही जणांना खडे काढावं लागतात, काही जणांना त्या मार्गामधले काटे कुसळी काढावं लागतात, काही जणांना खडी टाकावं लागते. आम्ही कोणीतरी आहोत आम्ही. काही जणांना रोलर चालावं लागतो, काही जणांना डांबर टाकावं लागतं. आणि काय पाहायला भेटतं माहितीये, रोड बनवणारे, मार्ग तयार करणारे मार्ग बनवत बनवत पुढे चालले, पण माहितीये त्यांना पण त्याच मार्गावरून चालावं लागतं मार्ग तयार करतात. आम्ही परमेश्वरासाठी मार्ग तयार करतो. आणि प्रियजनो, हा मार्ग आमचा भक्कम असला पाहिजे आणि आम्ही परमेश्वरासाठी करत आहोत. एक आम्ही लक्षात ठेवणं आहे, हा मार्ग टिकणारा पाहिजे, कारण आमची परमेश्वरासोबत सामना, परमेश्वराची भेट आमच्यासाठी तारण, आमच्यासाठी यश, आमच्या घरासाठी सगळं काही असू शकते, सार्वकालिक जीवन असू शकतं. पण एक आम्ही लक्षात ठेवूया, हा मार्ग जर आम्ही खोलला तर आम्हाला परमेश्वराला भेटता येऊ शकतं, परमेश्वराला पाहता येऊ शकतं. हा मार्ग आम्हाला खोलायचा आहे. म्हणून योहान सगळ्या लोकांना सांगते, परमेश्वराचा मार्ग तयार करा. आमचं घर तयार असलं पाहिजे यामध्ये. आम्ही सर्वजण सहमत असले पाहिजे. वैयक्तिक मी परमेश्वराचा मार्ग तयार करणारा एक कामगार बनल, मी काहीतरी उत्तम देवाचा मार्ग कोणाला मी बनल. आणि शमूएल इस्रायल लोकांना सांगतो, मी तुम्हाला एक चांगला मार्ग दाखवतो, मी तुम्हाला एक यशाचा मार्ग दाखवतो. हो, आज ही गरज आहे आमच्या जीवनामध्ये. आम्ही असे काही निर्णय करतो किंवा आम्ही अशा मार्गावर असतो, आम्ही थकतो, हारतो, कंटाळतो. आम्हाला गरज आहे. शमूएल जसं म्हटलं ना, तसं आम्हालाही गरज आहे. आम्हाला चांगला मार्ग असण्याची गरज आहे. आज स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे किंवा अनेक नामधारी ख्रिस्ती लोक आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहतो तर ते वाईट मार्गाचा अवलंब करतात, चुकीच्या मार्गाचा अवलंबन करतात. ख्रिस्ती लोक, त्यांच्या मार्गात परमेश्वर नाही आहे, त्यांच्या मार्गात प्रभू येशू ख्रिस्त नाही. ते देवाला, स्वर्गीय पित्याला, प्रभूला किंमत नाही देत. त्यांचे स्वतःचे मार्ग आहेत, त्यांचे स्वतःचे निर्णय आहेत आणि ते त्याच मार्गाने जायचा प्रयत्न करतात, त्यांचेच मार्ग पसंत करतात आणि पुढे जाऊन ठोकर खातात, खिन्न होतात, अपयशी होतात, पडतात आणि शेवटी देवाला दोष देतात. बहुतेक ख्रिस्ती म्हणणारे लोक आहेत, बहुतेक ख्रिस्ती लोक हे जीवन जगत आहेत. देवाकडून आलेले आशीर्वाद हवे आहेत, देवाकडून आलेलं आरोग्य हवंय, देव नाही लागत, प्रभू येशू ख्रिस्त नाही लागत. आणि म्हणून स्तोत्र संहिता 95 मध्ये परमेश्वर म्हणतो, हे बघलेल्या मनाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. आज बहुतेकदा आम्ही समस्येमध्ये असताना सुद्धा आम्ही ठरवलेले मार्ग आमच्या समोर आहेत. देवाने जर असं केलं तर मी देवासोबत राहील, नाही केलं कशाचाच आहे. आज बहुतेक लोकांच्या जीवनात महान चमत्कार झालेत, पण माहितीये
त्या चमत्काराने त्यांना आयुष्य दिलं, जीवन दिलं, पण देव त्यांच्यासोबत नाही आहे. चमत्काराने देवाला नाही काढलं, त्यांनी देवाला काढलं. आणि ही कुठेतरी शोकाची गोष्ट आहे. आज अनेक जण देवाने त्यांना यश दिलं, देवाने त्यांना उन्नती दिली, पण माहिती आहे, उन्नती देणारा देव त्यांच्यासोबत नाही आहे. देवाने गुलामगिरीतून काढलं, स्वतंत्र चालवण्यासाठी असलेला देव त्यांच्यासोबत नाही आहे. स्वतंत्र ते चालत येत आहेत, पण त्यांना देव नाही लागत. प्रियजनो, आमच्या विषयी आम्हाला आज विचार करणे, ज्या मार्गात आम्ही चालत आहोत, जे जीवन आम्ही जगत आहोत, जे निर्णय आम्ही घेत आहोत, काय खरंच त्याचं पुढारी पण परमेश्वर करतोय का? जर मीच करत आहे, माझीच बायको, माझाच वडील, माझीच आई, माझाच नवरा जर करत आहे, तर आम्ही काही समयानंतर ठोकर खाऊन पडू आणि मग आम्हाला पाहायला भेटेल देवाने असं का होऊ दिलं. प्रियजनो, देवाने का होऊ दिलं? देवाने नाही होऊ दिलं. आम्ही निर्णय घेतलेत, आम्ही ठरवलेलो होतो, आम्ही निवड केली होती, आम्हीच पडलो. दोष चाललाय देवाकडे. आम्ही आमचे मार्ग निवडले. म्हणून यशा म्हणतो 55 मध्ये तो म्हणतो, आम्ही मेंढराप्रमाणे बहकलो होतो, आम्ही आपापले मार्ग निवडले होते. आम्ही आपापले मार्ग निवडलेले होते. मग आम्ही ठोकर खाऊन पडतो, मेंढराप्रमाणे बघतो आणि दोष देतो देवाला. आमच्याकडे ठरवलेले मार्ग आहेत. आमच्या मार्गाचा हुशार व्यक्ती आम्ही आहोत, ज्ञानी व्यक्ती आम्ही आहोत. आमचा मार्ग आम्हाला कुठूनही आम्हाला माहीत आहे. आणि दुर्दैव की अनेकांना रुंद मार्गाने जायला आवडतं, अरुंद मार्गाने चालायला नाही आवडत. स्वतःचे मार्ग निवडलेले आहेत आणि त्या मार्गावर त्यांनी जायचं ठरवलेले. देव नाही लागत, कुणी नाही लागत. आणि जर तुम्ही मोशेविषयी पाहता, तर मोशे त्याच्या मेहुण्यालाही बोलतो की तू जर आमचं या मार्गात आमचं पुढारी पण करशील तर चांगलं होईल. आणि मोशेने परमेश्वराला सुद्धा विनंती केली की तू आमचं मार्गदर्शन कर, तू आमच्या सोबत राहा, तू आमच्या सोबत राहा. प्रियजनो, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आमचं रोजचं मार्गदर्शन करण्यासाठी परमेश्वर आमच्या समोर असला पाहिजे. परमेश्वर आमच्या सोबत असावा, त्याने आमचं पुढारी पण करावं, परंतु आम्ही त्याला परवानगी दिली पाहिजे. आम्ही त्याला आदरपूर्वक आमचं मार्गाचं नेतृत्व करणार आम्ही बनवलं पाहिजे. आम्ही जर आमच्या मार्गाचं नेतृत्व करू, प्रियजनो, आम्ही ठोकर खाऊन पडू, अनेकांना आम्ही पाडू शकतो आणि निराश आमच्या जीवनात राहू शकते. का माहिती का? या मार्गात देव आमच्या सोबत नाहीये, देवाला आम्ही घेतलेलं नाहीये, आम्हीच आपलं चालत आहोत. आणि प्रियजनो, यशा म्हणतो की रानात देवासाठी राजमार्ग तयार करा. हा मार्ग आम्हाला अनेकांसाठी तयार करणं आहे. हा मार्ग अनेक राज्यांना जोडणार आहे. जे आम्ही रस्त्यांचे मार्ग पाहतो, अनेक देशांना जोडणार आहे. आम्ही जेव्हा परमेश्वरासाठी मार्ग तयार करतो, माहिती अनेकांना देवाची भेट होती. जर आमच्या लेकरांना लहानपणी देवाची भेट झाली, खूप महान जर ते बनले, ते सांगतील की माझ्या घरातून मला देवाची भेट झाली, कारण त्यांनी माझ्यासाठी मार्ग खोलला. आज अनेक घरांमधून देवासाठीचे मार्ग बंद केलेत, देवाला भेटू देत नाही, देवासाठी मार्ग बंद केलेले आहेत. प्रियजनो, योहान तर तुम्हाला मला सांगत आहे लूक 3 मध्ये, परमेश्वराचा मार्ग तयार करा. आम्ही आपले जैविक मार्ग तयार करतो, आम्ही भविष्याचा मार्ग तयार करतो, आम्ही जीवनाचा मार्ग तयार करतो. आम्हाला आज विचार करणं, आम्ही काय हे खरंच देवापासूनचा मार्ग आहे का? मग म्हणजे आम्ही जगाच्या मागे लागलेलो आहोत, आम्ही पैशाच्या मागे लागलेलो आहोत, आम्ही समृद्धीच्या मागे लागलेलो आहोत, परंतु देवाचा मार्गाविषयी आम्ही काहीच विचार करत नाही की देवाचा मार्ग हा किती महत्वाचा आहे. आणि प्रियजनो, हा मार्ग एका दिवसात तयार होत नाही. समृद्धी हायवे हा तयार होत असताना अनेक महिने, वर्ष लागले. अनेक ठिकाणी लोकांनी मनाई केली रस्ता बनवण्यासाठी. आज अनेक ठिकाणी मनाई होती देवाच्या कामासाठी, देवाचा मार्ग बंद होतो तिथं. प्रियजनो, आम्ही आमचं घर, आमचं परिवार, आमचा लेकरं, ह्या सर्वांनी देवाच्या मार्गात चालणं गरजेचं आहे. आज अनेकांना, आजही अनेक ख्रिस्ती लोकांना देवाचा मार्ग ठाऊक नाहीये आणि ते स्वतःच्याच मार्गाने चालतात. त्यांच्याकडे स्वतःचे मार्ग आहेत म्हणून त्यांना देवाचा मार्ग ठाऊक नाहीये, ते देवाच्या मार्गावर चालू इच्छित नाही. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो तुमचे मार्ग, यशया 55 मध्ये परमेश्वर म्हणतो 6व्या वचनात, तुमचे मार्ग ते माझे मार्ग नाही, तुमच्या कल्पना, तुमचे विचार ते माझे विचार नाही, तुमची निवड ती माझी निवड नाही. प्रियजनो,
संधी आहे आज. देव जर त्याचा मार्ग तुम्हाला आणि मला दाखवतो ना, त्या मार्गाने चालणार. परमेश्वर म्हणतो तुमचे विचार माझ्या विचाराशी जुळत नाहीये, तुमच्या कल्पना माझ्या कल्पना वेगळ्या आहेत. तुम्ही ज्या मार्गाने काही करायचा प्रयत्न करता ना, ते माझे मार्ग नाहीये, माझे मार्ग वेगळे आहेत. परमेश्वरचे मार्ग खूप वेगळे आहेत प्रियजनो, आणि ते समजण्यासाठी, ते जाणण्यासाठी आम्हाला देवासोबत बसणं गरजेचं आहे. यशया 53:6, यशया 53:6, यशया 55:8 आणि 59:8 मध्ये जर आम्ही पाहतो, या वेगवेगळ्या वचनांमध्ये आम्हाला पाहावयास भेटतं परमेश्वर त्याच्या लोकांशी, त्याच्या लोकांसोबत बोलत असताना त्याच्या मार्गाविषयी परमेश्वर वारंवार बोलतो. यशया 53:6, 55:8. पण त्याने एवढे सगळे केल्यानंतरही आपण मेंढ्याप्रमाणे भरकटत गेलो, आम्ही प्रत्येक जण स्वतःच्या मार्गाने गेलो. परमेश्वराने आपल्याला अपराधातून मुक्त केल्यावर आणि आपले अपराध त्याच्या नावावर केल्यावर आपण असे वागलो. यशा म्हणतो आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भरकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग निवडला होता, धरला होता, आणि आम्ही आपापले मार्ग धरले. आजही ख्रिस्ती म्हणणारे आपण लोक, निर्णय आपला आहे, निवड आपली आहे, पण ज्या निर्णय निवडीमध्ये आम्ही धोका आम्हाला भेटतो, आम्हाला ठेच लागते, आम्ही देवाला विचारतो, देवा असं कसं काय. यशा सांगतो आम्ही आपापले मार्ग धरले. ज्याला जिकडे जायचं तो तिकडे चाललेला आहे, ज्याला जे घ्यायचंय तो घेऊन चाललेला आहे. आणि यशया 55:6 मध्ये 7 मध्ये वचन आम्हाला सांगतो दुर्जन आपला मार्ग सोडो. आम्ही धार्मिक आहोत तर आमचा मार्ग, आमची निवड, आमचे निर्णय आम्हाला ठोकर देणार नाहीत. आम्ही जर त्याचं भय धरतो, परमेश्वराचं भय जर आम्ही धरतो, परमेश्वराचा जर आम्ही आदर करतो, आम्हाला धोका मिळणार नाही, आमचा गोंधळ होणार नाही, आम्हाला अशांतता मिळणार नाही. परंतु यशया 55:7 मध्ये परमेश्वर म्हणतो दुर्जन, दुष्ट व्यक्ती आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि आपल्या देव परमेश्वराकडे वळो. आणि मग आम्हाला खाली 8 वचन पाहायला भेटतं. परमेश्वर म्हणतो कारण तुमचा कल्पना माझ्या कल्पना नाही, तुमचे मार्ग माझे मार्ग नाही. प्रियजनो, आम्ही इतके धावत आहोत, आम्ही कधी थांबत नाही. आम्ही थोडं थांबूया, आम्ही विचार करूया, माझे निर्णय हे परमेश्वरापासून आहे का? मी जो निवड करत आहे खरं यामध्ये देवाची इच्छा आहे का? जो मार्ग मी घेऊन चालत आहे परमेश्वर माझ्यासोबत आहे का? आणि जर आहे तर खूप चांगली गोष्ट आहे. नाही प्रियजन, आम्हाला थोडं थांबणं गरजेचं आहे. आम्ही थांबूया, आम्ही थोडं थांबणं गरजेचं आहे. कारण आम्ही ही जी धावपळ करत आहोत, आम्हाला थोडं थांबणं गरजेचं आहे. आणि इथं आम्हाला विचार करणं गरजेचं आहे की परमेश्वर आम्हाला काय सांगतो, आम्ही परमेश्वराचं ऐकणं गरजेचं आहे. आणि यशया 59:8 मध्ये वचन आम्हाला सांगतं शांतीचा मार्ग त्यास ठाऊक नाही, त्यांच्या वाटात न्याय नाही, ते आपणासाठी वाकडे मार्ग करतात, त्या मार्गाने चालणाऱ्या कोणासही शांती ठाऊक नाही. आज अनेक जण वाकड्या मार्गाने चालतात. काय सांगत यशया? त्यांना शांती ठाऊक नाहीये, ते वाकड्या मार्गाने चाललेले. हे कोण प्रियजनो? देवाचे लोक. इस्रायल लोक 40 वर्ष वाकड्याच मार्गाने गेलं. ते वाकड्या मार्गाने चालत होतं. त्यांनी देवाचे मार्ग जाणून घेतले नाहीत. त्यांच्या चालण्यामध्ये वेडे वाकडेपणा होता. हे स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या हट्टाप्रमाणे चालत होते. आणि आम्ही या वचनामध्ये पाहतो की त्यांना शांती ठाऊक नाहीये, ते वेड्या वाकड्या मार्गाने चालले. आज बहुतेक देवाचे लोक वाकड्या मार्गाने चालले, स्वतःचा मार्ग, स्वतःच्या मार्गाने चालले. जर तू धार्मिकतेच्या मार्गावर चालशील तर देव तुझ्या सोबत असेल. पण देव कुठे आहे? त्या गाणं सांगितलं तो तुझ्या हृदयात आहे. बघा इतकं सगळं काय आहे, पण आम्ही देवाचं ऐकत नाही. कोणते लोक हो? देवाचे लोक, ज्यांना देवाचा मार्ग आमच्या गाण्याद्वारे ऐकायला भेटतो. आणि आम्ही कुठे चाललेलो? रागाच्या मार्गावर, द्वेषाच्या मार्गावर. मी शांत झालो ते गाणे की आमचा मार्ग तर धार्मिकतेचा आहे, आम्हाला त्रास होईल का? आम्हाला खिन्नता होईल का? आम्हाला अपमान होईल का जर आमचा धार्मिकतेचा मार्ग आहे?
देव आमच्यासोबत राहील. देव कुठे आहे? आता देव इथं नाहीये. इथं दुःख आहे, इथं खिन्नता आहे, इथं शोक. देव नाहीये. मग मी उगाच सांगत आहे लोकांना की धार्मिकतेच्या मार्गाने चला. प्रियजनो, कधी कधी आम्ही देवाचं ऐकत नाही, पण ही जगाची माध्यम आहे ना, आम्ही त्यांचं तरी ऐकलं पाहिजे. मग आम्ही ऐकावं. देवाचं ऐकणं सोडलं ना, देव आमचा ह्या माध्यमाने न्याय करेल. मग ठीक आहे बाबा, तू वचन नाही ऐकलं, पण तुझ्याकडे माध्यम होतं, तू लोकांना देवाचं मार्गाचं देते, तुझ्याविषयी काय? हो, तुम्ही योग्य निर्णय घेतलेले आहे, तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात, तुमचा मार्ग चुकलेला नाहीये. मग तुमच्या मार्गात आनंद राहील, तुमच्या मार्गात शांती राहील. तुम्हाला देवाच्या प्रेमापासून कोणी अडवू शकत नाही, जर तुमचे मार्ग चांगले आहेत तर. आणि आम्ही चांगल्या मार्गावर आहोत, आम्हाला कोणी अशांतता कसं काय देऊ शकतं? आम्ही याचा विचार केला पाहिजे. आणि बघा, ख्रिस्ती जीवन हे मार्ग खोलणारं जीवन आहे, मार्ग बंद करणारं जीवन नाही. आणि आम्हाला देवाचा मार्ग तयार करायचा. पण जर आम्ही स्वतःला संपून स्वतःला थांबू, देवाला आकळलेले आहे आम्ही, देवाला प्रवेश नाही आहे, प्रवेशला किंमत नाही. आणि आम्ही थांबणं गरजेचं आहे. आम्ही कधी जगाच्या कामांनी, या जगाच्या गोष्टींना आम्ही इतके थकून जातो ना, आम्हाला कळत नाही आम्ही काय करतोय. स्वतःचा मार्ग बंद करतोय, देवाचा नाही. परमेश्वर आम्हाला भेटू इच्छितो, पण माहिती आहे का, आमच्या मार्गात काटे, अडचणी, गोंधळ असतात, ते आम्ही काढलेलेच नसतात. ते घेऊन आम्ही देवाला भेटायचा प्रयत्न करतो. नाही भेटणार देव. आणि हीच भेट प्रभू येशूची जक्कईसोबत झाली. जेव्हा प्रभू येशू यरीहोला चालला होता, सगळे लोकांनी रस्त्यावर येशूची वाट बघत होती, मार्ग तयार केला. आणि एक वेडा मनुष्य झाडावर उभा आहे, आणि तो वेडा आहे का चांगला आहे, सगळेजण रस्त्याला उभा आहे, तो झाडावर उभा आहे. आणि प्रभूजीचं लक्ष त्याच्याकडे गेलं, आणि प्रभूजी त्याला म्हणतो, जक्कया खाली ये, मला तुझ्याकडे यायचं. त्याला आनंद वाटला, येशूला माझ्या घरी यायचं, पण माझ्या घरात ज्या मार्गाने मी कमवलेले ना, हे थोडं विचित्र आहे. तो म्हणतो, प्रभू येशू, माझा अर्धद्रव्य गरिबांना देतो, ज्यांचं मी अन्याय घेतलं त्यांना चौपट करतो. कारण त्याला आनंद वाटला की माझ्या घरात येशूचं येणं माझ्यासाठी काही चांगलं नव्हतं, पण चांगलं आहे. पहिले मी काय करतो, हे सगळं खराब काढतो, कारण येशूसाठी मी मार्ग खोलतो. प्रियजनो, बहुतेकदा हे आमचं अंतःकरण आहे ना, हेच आम्ही नीट करत नाही. आम्ही मानवी रीतीने, शारीरिक रीतीने आम्ही तयारी करतो, पण जे अंतःकरणात आम्ही त्याला घ्यायला पाहिजे ना, तिथंच नाही घेत आम्ही. येशू गेला जक्कईच्या घरात, काय घडलं? पूर्ण घरानं बदललं एकाच भेटीने. पण काय झालं माहितीये, ह्याच्या मार्गातल्या ह्या ज्या मोहक वस्तू होत्या ना, जक्कईने काढल्या बाजूला. जक्कईसाठी होत्या, येशूसाठी नव्हत्या. प्रियजनो, आमच्या जीवनामध्ये, आमच्या मार्गात आम्हाला पाडणाऱ्या मोहक गोष्टी, अडथळा आणणाऱ्या गोष्टी, काटे देणाऱ्या गोष्टी आम्ही बाजूला केल्या पाहिजे. कारण या राजमार्गात प्रभू येशूला आमच्या घरात, आमच्या जीवनात यायचंय. त्याने ते पहिले येशूला आपल्या जीवनात घेतलं. येशू म्हणतो, मला आता घरी यायचंय. जर तुमच्या जीवनात तुम्ही प्रभू येशूला घेताल, नक्की तो घरात आला, आमची वस्ती बदलत. आणि आता जावळ्याचा रविवार आम्ही पाहतो, अनेक ठिकाणी जावळ्याचा रविवार होतो. काय घडलं? येशूच्या मार्गात आणि त्या गाढवाच्या मार्गात लोकांनी आपले कपडे, फुलं, झाडांच्या डहाळ्या टाकल्या. त्या मार्गात काय झालं? येशू ख्रिस्ताचं. प्रियजनो, असं आम्ही येशू ख्रिस्ताचं स्वागत करावं. आमच्या जीवनामध्ये आमचं उत्तम ते प्रभू येशू समोर आम्ही टाकून द्यावं. जे आम्हाला खूप प्रिय आहे ना, ते त्याच्या चरणाच्या खाली टाकलं पाहिजे ना आम्ही. नाहीतर आमचं तेच आमच्यासाठी काय उत्तम आहे. मग आमचं पैसा, आमचं धन, आमची सुंदरता, आमचे कपडे येशूपेक्षा मौल्यवान आहे आमच्यासाठी. त्या मार्गात तो येणार नाही. लोकांनी टाकलं आणि यरूशलेमेमध्ये येशूचा ज्योत्स्वाने तिथं प्रवेश झाला. जावळाच्या रविवारी करतात. येशूच्या मार्गात काय आलेले? हे फुलं आलेले आहेत, या सुंदर गोष्टी आलेत. लोकांनी आपले अलिशान कपडे येशूच्या खाली टाकले. पण जक्कईने काय केलं? आपलं घरच नीटनेटकं केलं. गरज आहे. पहिले जक्कई तयार झाला, मग घर तयार झालं. आम्ही खूप महत्वाचे आहोत, आम्ही खूप गरजेचं आहोत प्रियजनो. आणि आम्ही प्रश्न स्वतःला करत नाही, आम्ही जे जीवन जगत आहोत, ज्या मार्गाने आम्ही चालत आहोत,
देवासोबत आमचे संबंध आहेत, काय हा सरळ मार्ग आहे का? सरळ मार्ग आहे का? आम्ही याचा विचार करावा आणि शांत राहून आमचं मन आम्हाला उत्तर देईल. नीतिसूत्रे याचा 16वा अध्याय आणि याचं 25 वचन. यशया 2:3. नीतिसूत्रे 16:25. आणि जर आम्ही यशया 2रा अध्याय 30चं वचन, नीतिसूत्रे 16:25 आम्ही वाचूया. आम्हाला वर्षामध्ये एखादा मार्ग लोकांना योग्य वाटतो, पण तो मार्ग मृत्यूकडे नेतो. ओके. दुसऱ्या भाषांतरात आम्ही वाचूया 16:25 नीतिसूत्रे. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. आपल्याला खूप सरळ मार्ग दिसतोय ना, पण या मार्गात शेवट काय माहिती आहे? मरण आहे. आम्ही म्हणतो हे चांगलं आहे, तो मार्ग आम्हाला मरण देतो, आम्ही मरून जातो, मृत्यू भेटतो आम्हाला अकाली. पण तो मार्ग आम्हाला कसा वाटतो? आम्हाला सरळ वाटतो, आम्हाला ठीक वाटतो. पण जसं आम्ही त्या मार्गावर चालायला लागतो, आम्हाला असुरक्षा भेटते, आम्हाला मरण पाहायला भेटतं. आणि हा जो सरळ वाटणारा मार्ग आहे ना, हा आमच्या मानवी डोळ्यांना सरळ वाटतो, पण याचा शेवट, याचा अंत काय माहिती आहे का? मरण आहे, जीवन नाही आहे. यशया 2रा अध्याय 30च्या वचनामध्ये आम्हाला यशया सांगतो, शेवटच्या दिवसात असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगरावरून तो उंच होईल. त्याकडे सर्व राष्ट्रातील लोक येतील, देशादेशातील लोकांच्या झुंडी जातील आणि म्हणतील, चला आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ, तो आम्हाला आपले मार्ग शिकवू. देवाचा मार्ग आम्हाला कुठे शिकायला भेटल? देवाच्या मंदिरामध्ये. कुठे भेटल? का आपल्या मंदिरात, घरातल्या? पण नवा काळात सांगतो आणखीन एक मंदिर आहे ना, हे आहे ना. आज एकमेकांसाठी मंदिर बनतो आम्ही, ना. इथं कोण आहे? देव पाहिजे. आणि यशया खूप सुंदर रीतीने बोलला. यशया म्हणाला, चला आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ, तो आपले मार्ग आम्हाला शिकवू. म्हणजे आम्ही त्याच्या पंथाने, त्याच्या नियमाने आम्ही चालू. आम्ही कोणाच्या नियमाने चालतोय? फक्त स्वतःचे. हे असं होत नाहीये आउट. तुम्ही राहा नाही तर मी राहील, मी जातो नाही तर तुम्ही जा. कोणाच्या नियमाने? इथं जर राहायचं असं. वचन काय सांगत आहे आम्हाला? आम्ही जेव्हा देवाच्या घरामध्ये येतो, देवाचा नियम चालतो, देवाचं वचन चालतं, देवाचं वचनाने राज्य करायला पाहिजे, ती परवानगी आम्ही देत नाही. प्रार्थनेपुरतं आम्ही खूप चांगलं दाखवतो, नंतर आमचंच राज्य नाही. मग प्रिय आम्ही काहीतरी गडबड करतो, देवाचं स्थान आम्ही घेतोय. आणि यशया म्हणाला की तो आपले मार्ग आम्हाला शिकव, म्हणजे आम्ही त्याच्या पंथाने चालू आणि त्याच्या नियमाप्रमाणे चालू. जर आम्हाला आमच्या मार्गात मरण नकोय, तर आम्हाला त्याच्या नियमाने, त्याच्या पंथांनी, त्याने दाखवलेल्या मार्गाने आम्हाला चालणं गरजेचं आहे. जमल का आम्हाला? आम्हाला जमलं पाहिजे, इतरांना जमवायला पाहिजे. आणि आम्ही जर करतोय तर आम्ही परमेश्वराचा मार्ग तयार करत आहोत एकमेकांसाठी. देवासाठी आम्ही चांगला मार्ग तयार आम्ही करतो. आणि प्रियजनो, आजही अनेकांना रुंद मार्ग आवडतो. हे प्रभूशी बोला या मार्गाविषयी की रुंद मार्गाने जाऊ नका, अरुंद मार्गाने जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. त्या मार्गाने जाणारे थोडके आहे, कारण तो जीवनाकडे जाणार आहे. सार्वकालिक जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद आहे, संकुचित आहे. जितक्यांना तो सापडतो तितके थोडके आहेत. जीवनाचा मार्ग आम्ही नीतिसूत्रे 16:25 मध्ये काय पाहतो? एक सरळ मार्ग आहे, पण त्या मार्गात शेवट मरण आहे. येशू ख्रिस्त आणखीन एक मार्ग सांगतो, तो अरुंद आहे, तो छोटा आहे. कदाचित तो असुरक्षित असेल, सुविधांचा कमतरता असेल, सुखांची कमी असेल, पण माहिती का, त्या मार्गावर सार्वकालिक जीवन आहे. काय हा मार्ग आम्हाला दिसलाय का? आम्हाला दिसायला पाहिजे. जो प्रभू आम्हाला हा मार्ग आम्हाला दाखवतो. आणि आजही लोकांना
हा जीवनाचा अरुंद मार्ग आवडत नाहीये. त्यांना रुंद मार्ग आवडतात. आणि त्याच्यामुळे शोकाची गोष्ट आहे की आम्ही देवाचं ऐकावं. आम्हाला अरुंद मार्गाने जायला सांगते प्रभू येशू ख्रिस्त, कारण त्यामध्ये जीवन आहे. आणि आम्ही आपल्या मनाचं नाही तर आम्ही त्याचं ऐकणं गरजेचं आहे. एहेजकेल याचा 33वा अध्याय 17वं वचन. होशे एहेजकेल 33:17, होशे 14:9, एहेजकेल 33:17, होशे 14:9, नीतिसूत्रे 13:15. एहेजकेल 33:17 वचन आम्हाला असं सांगतं. पण तुझी माणसे म्हणतात हे योग्य नाही, परमेश्वर माझा प्रभू असा असूच शकत नाही. ओके, पण ते लोक प्रामाणिक नाहीत, त्यांनी बदललेलेच पाहिजे. बदलले पाहिजे. दुसऱ्या भाषांतरामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की तरी तुझे बांधव म्हणतात प्रभूचा मार्ग नीट नाही. लोक काय म्हणतात? देवाचा मार्ग नीट नाहीये. देवाने काय केलं माझ्या जीवनामध्ये? देवाचा मार्ग सोडून बघतात. लोक बोलतात, काय बोलतात? प्रभूचा मार्ग नीट नाही. काय खरं नाही प्रार्थनेमध्ये. काय देतो देव आम्हाला? आम्ही देव केलं, काय नाही देव. पण हेच केला देव बोलला त्यांचेच मार्ग नीट नाही. अनेक जणांच्या तोंडात आज हे शब्द आहेत, काय नीट नाही देवाचा मार्ग, काय खरं नाही. माहिती पवित्रशास्त्र काय सांगते? त्यांचेच मार्ग नीट नाहीये. आज अनेक जण म्हणतात देवाचा मार्ग ठीक नाही, काय देव घेऊन करायचं. देवाचे उपकार अनेक जण विसरलेत. अनेकांच्या जीवनात महान चमत्कार केलेत, विसरून गेलेले लोक. होशे 14वा अध्याय 19 वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. दानिएल नंतरचं पुस्तक. तिथं आम्हाला सांगितलेलं आहे की जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल. हे होशे 14:9 आम्हाला सांगण्यात येतं, परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, त्यांनी धार्मिक चालतील, पण पाकी त्यात अडकून पडतील. परमेश्वराचा मार्ग कसा प्रियजनो? सरळ आहे. आणि या मार्गाने एकच व्यक्ती चालू शकतो, तो आहे धार्मिक. परमेश्वराचा मार्ग आमच्यासाठी अडखळ आहे का? आमच्यासाठी गोंधळ आहे का? आमच्यासाठी समस्येचा आहे का? आणि होशेला परमेश्वर म्हणतो धार्मिक त्या मार्गाने चालू शकतो, धार्मिक त्या मार्गाने जातो. नीतिसूत्रे 13:15 वाचूया. आम्हाला काय सांगतं? बायबल सोसायटीच्या भाषांतरामध्ये वाचूया. ते भाषांतरात वाचूया 13:15. लोकांना चांगली अक्कल असलेला माणूस आवडतो. लोकांना चांगली अक्कल असलेला माणूस आवडतो. पुढं, पण ज्या माणसावर विश्वास टाकणे शक्य नसते त्याचे आयुष्य कठीण असते. ओके, आता दुसऱ्या भाषांतरामध्ये आम्ही बघूया. आम्हाला तर काय सांगतं? समंजसपणाने कृपा संपादिता येते, पण कपटी इस्माचा मार्ग खडतर असतो. कपटी इस्माचा, ज्याच्या मनात वेगवेगळे विचार आहेत, चुकीचे विचार आहेत, त्याचा मार्ग त्रासदायक आहे. आमचे मार्ग चांगले पाहिजे तर आमच्या मार्गात सगळ्यात प्रमुख कोण पाहिजे? त्याने आमचं पुढारी पण केलं पाहिजे. आम्ही त्याला ती अनुमती दिली पाहिजे. ह्या मार्गाला आम्हाला त्याने घेऊन चालण्यासाठी आम्ही त्याच्यासोबत असलो पाहिजे, त्याच्यासोबत आम्ही चाललो पाहिजे. परंतु कधी कधी काय होतं, आम्ही कोणत्या मार्गाने जावं, काय करू आम्हाला माहितीच नसतं. आम्ही आपलेच मार्ग निवडतो आणि आम्ही जणू काय प्राण्यांसारखं होऊन जातो. स्तोत्रसंहिता 32 याचं 8 आणि 9 वचन आम्ही वाचूया. आणि हे वचन आम्हाला काय सांगतं? स्तोत्रसंहिता 32चं 8 आणि 9. मी तुला बोध करेन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवान सांगेन. निर्बुद्ध घोडा आणि खेचर यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, तर ती तुझ्या जवळ यावयाची नाही. परमेश्वर आम्हाला या ठिकाणी काय सांगत आहे की परमेश्वर म्हणतो मी तुला बोध करील, मी तुला मार्गदर्शन करेल, मी तुला शिक्षण देईल, मी तुला ज्ञान देईल, कोणत्या मार्गाने तू गेलं पाहिजे. आम्ही आपल्या मार्गात देवाला घेत नाही. हे चांगलं आहे, घेऊन टाका. हे चांगलं आहे, करून टाका. कोणाचे निर्णय आहेत? कोणाची निवड आहे? फसलो ना आम्ही.
परमेश्वर काय सांगते, तू कोणत्या मार्गाने गेला पाहिजे, जायला पाहिजे याचं शिक्षण मी तुला देईन. आम्ही घेत नाही शिक्षण, आम्ही हुशार झालोय, आम्ही ज्ञानी झालोय. देवाचं शिक्षण घेतो का आम्ही? नाही घेत. मग आम्ही माहिती काय होतो, जनावरांसारखे होतो आम्ही. मग लगाम लावा लागतो, खूप दूर जातो आम्ही जीवनाला कंटाळून जातो, थकून जातो, आम्ही पडतो, आमचा गोंधळ होतो, निराशा होती, आमच्या जीवनात आम्हाला खूप अपयश, अंधकार दिसतो. मग लगाम लावा लागतो देवाला, आणि मग देव आम्हाला हळूहळू होतो. का माहितीये, इथं स्तोत्र संहितेमध्ये वचन सांगतं, जनावरांना ते लगाम लागतो, पण आम्ही त्यांच्यासारखंच आम्ही निघतो आणि आम्ही खूप दूर जातो आणि परत येण्याची आम्हाला कोणतीच आशा नसती. परमेश्वर त्याचा लगाम लावतो. आमचा मार्ग, कोणत्या मार्गाने आम्ही जावं परमेश्वर आम्हाला सांगतो. परमेश्वर म्हणतो, निर्बुद्ध घोडा व खेचर यांच्यासारखं होऊ नका. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी ना कोठाळी लागते, त्यांना कैयात घेण्यासाठी. आता अनेकदा देवाची मजबुरी आहे, ते देवाला लावावं लागतं आम्हाला, पण तरी आम्ही दोष देवावरच देतो. देवाला कळलं नाही का, देवाला दिसत नाही का, देवाला आमचे दुःख माहीत नाही का? म्हणजे आम्ही देवाच्या मार्गापासून बघलो, आम्ही देवाचा मार्ग सोडला, आम्ही आपापले मार्ग धरले, आणि आम्हाला काय वाटतं, देवाने आम्हाला कोणतीच जखम नव्हता, कोणतीच इजा नव्हता, आम्हाला सुरक्षित आणा. कसं काय शक्य आहे? मग आम्ही घोडा आणि बैलासारखं होतो. देवाला आम्हाला चाबूक लावा लागतो, लगाम लावा लागतं, आणि त्याच्या मार्गावर आणावं लागतं. प्रियजनो, त्याचे मार्ग आपले मार्ग झाले पाहिजे, आपल्या मार्गात तो असला पाहिजे, त्याने पुढारी पण केलं पाहिजे. आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. परंतु काय होतं, आम्ही आपल्या मार्गात कधीच परमेश्वराला घेत नाही. काय होतं माहिती, त्याचा परिणाम आम्हाला खूप मोठी ठोकर लागते, आम्हाला खूप मोठं अपयश, निराशा, अपमान भेटतो. कारण आम्ही योहान सांगतो त्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग तयार करत नाही. आम्ही आपापलेच मार्ग तयार करतो, आम्ही आपापल्याच निर्णयावर चालत आहोत, आणि आम्ही आपापल्याच योजनेप्रमाणे काम करत आहोत. जे अनेक जण ज्यांना देवाचा मार्ग माहीत आहे, ते माहीत असूनही देवासाठी मार्ग तयार करत नाही. आम्ही पण आहोत, जसं आज तुम्ही बोलले, देव आमच्याशी बोलतोय, पण आम्ही देवासाठी मार्ग नाही तयार करत. अनेकांना देवाला भेटायचं त्या मार्गावर. एक लक्षात ठेवा, त्यांच्यासाठी आम्हाला मार्ग तयार करायचा आहे. ज्यांनी कधी परमेश्वराला पाहिलं नाही, त्यांच्यासाठी आम्हाला मार्ग तयार करायचा आहे. जक्का यरीहोत आला होता, त्याला एकच कळलं होतं, प्रभू येशू या मार्गाने जाणार आहे, मला त्याच मार्गाला जायचं आहे. तो दुसऱ्या मार्गाला नाही गेला. प्रियजनो, आम्हाला एक असा मार्ग आम्हाला तयार करायचा आहे, त्या मार्गावर अनेकांची येशूची भेट होऊ शकते, अनेकांची प्रभूसोबत भेट होऊ शकते. आम्हाला प्रभूसोबत भेटता येऊ शकतं. त्या मार्गाने जो कोणी आमच्या मागून येईल, त्याची पण त्या मार्गावर प्रभूसोबत भेट होऊ शकते. हे तुमचं माझं जबाबदारी आहे, तुमचं माझं काम आहे. आणि अनेक जण त्यांना देवाचा मार्ग माहीत असूनही ते त्याप्रमाणे देवासाठी मार्ग तयार करत नाही. वचन आम्हाला काय सांगतं मग? वाईट अवस्था आहे की देवाचा मार्ग ठाऊक असूनही त्याप्रमाणे अनेक जण चालत नाही. शोकाची अवस्था आहे. रोमकरास पत्र 3 अध्याय 7 वचन, इब्री 3:10. इब्री 3:10 आम्ही काढूया. आणि रोमकरासच्या पत्रामध्ये आम्हाला पौल असं म्हणतो की त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही. बहुतेक ख्रिस्ती लोक आहेत आज, त्यांनी शांतीचा मार्ग जाणून घ्यायला तयार नाहीये, तारणाचा मार्ग जाणून घ्यायला तयार नाही, जीवनाचा मार्ग जाणून घ्यायला तयार नाही, कारण त्यांच्याकडे आपापले ठरलेले मार्ग आहे. आणि पौल रोमकरासच्या मंडळीला म्हणतो की त्यांच्या मार्गात त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही. आम्हाला पाहायला भेटतो का? कारण त्यांच्या मार्गात विपत्ती आणि विध्वंस आहे, वाद, समस्या, अडचणी आणि ह्या आहेत. आणि आम्हाला पाहायला भेटतं की त्यांनी शांतीचा मार्ग जाणून घेतला नाही, ओळखून घेतला नाही. इब्री लोकास पत्र 3 अध्याय याचं 10वं वचन आणि 2 पेत्र 15-17. इब्री 3:10 मध्ये वचन आम्हाला या रीतीने सांगतं, अशा रीतीने सांगतं की
यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, हे संत भ्रमिष्ठ अंतःकरणाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाही. आणि म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. हे ते लोक होते, 40 वर्ष त्यांनी देवाचं दैवी सामर्थ्य पाहिलं, देवाचा मार्ग त्यांनी जवळून बघितला. प्रियजनो, आम्ही अनेक वर्षांपासून देवाविषयी आम्हाला खूप चांगली ओळख आहे. काय खरंच देवाच्या मार्गानुसार आम्ही चालत आहोत का? देवाचं वचन ज्या मार्गाने आम्हाला जायला सांगते, देवाचं वचन ज्या रीतीने आम्हाला जगायला होते, खरंच त्या मार्गानुसार आम्ही चालत आहोत का आम्ही पण या इस्रायल लोकांसारखं झालेलो आहोत? 40 वर्ष मिळालेले असतानाही त्यांनी देवाचं ऐकलं नाही आणि ते देवासोबत चालले नाही. आणि परमेश्वर म्हणतो, हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणून घेतले नाही. आम्हाला कळत आहेत का देवाचे मार्ग? आमच्याकडे त्याचं वचन आहे, आमच्याकडे नवा करार आहे, आमच्याकडे पवित्र शास्त्र आहे. आम्ही देवाचे मार्ग जाणून घेतो का आम्ही आपल्याच मार्गाने चाललोय? नाही, मला हे पटत नाही, मी काय ते करणार नाही, मी असंच या मार्गाने जाईल. देवाचा मार्ग कुठे आहे? हे तुम्हीच करा. आम्ही कोणाच्या मार्गाने चाललोय? आपला परमेश्वर म्हणतोय, बघलेल्या मनाचे लोक आहेत, हे विसाव्यात राहणार नाही. प्रियजनो, हे वचन आम्हाला एक सावधानता करत आहे, एक इशारा देते. आमचं बहकणं, आमचं थांबणं गरजेचं आहे. बहकणारा स्वभाव आम्ही स्थिर व्हावं, आम्ही देवाचं ऐकावं, त्याच्या वचनाचं ऐकावं. त्याचं वचन आम्हाला एक जीवनाचा मार्ग दाखवतो. त्या जीवनाच्या मार्गाने आम्ही चालू नाही, कारण तो जर आम्ही स्वीकारणार नाही, आम्ही विसाव्यात कसं येऊ शकतो? आम्हाला विसाव्यात येण्यासाठी आम्हाला त्याच्या मार्गात प्रभूने आम्हाला त्याचा मार्ग आम्हाला दाखवलेला आहे. माहिती आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा लोकांना मार्ग दाखवला. जवळपास 4 प्रकारे येशू ख्रिस्ताने सेवा करत असताना मार्ग दाखवला आणि लोकांनी येऊन ते कबूल केलं की येशू ख्रिस्ताने त्यांना कोणता मार्ग दाखवला. संदर्भ लिहून घ्या तुम्ही. मत्तयाचा 22वा अध्याय 15 ते 16 वचन. मत्तय 22वा अध्याय 15 ते 16. मार्क 12वा अध्याय 14वा वचन. लूक 20वा अध्याय 21वा वचन. आता या वचनांमध्ये आम्ही पाहतो, शास्त्रीय पुरुषांनी बरेच लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर ते प्रभू येशू ख्रिस्ताला बोलले की तुम्ही आम्हाला खरेपणाने शिकवता. पहिली गोष्ट ते बोलले की तुम्ही आम्हाला खरेपणाने शिकवता. देवाच्या राज्याच्या गोष्टीबद्दल, सर्व गोष्टीबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने सत्य प्रगट करून दाखवलं. ते बोलायला लागले की तुम्ही आम्हाला खरेपणाने शिकवता. दुसरं ते बोलले की तुम्ही तोंड पाहून वागत नाही. या 3 संदर्भामध्ये तुम्हाला हे पाहायला भेटेल की तुम्ही तोंड पाहून वागत नाही. तिसरी गोष्ट ते म्हणाले, तुम्ही सात्विक भावाने, शुद्धपणाने देवाचा मार्ग शिकवता. शास्त्री पुरुषांनी ओळखलं की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सात्विकतेने शिकवतो. आणि लूक आम्हाला सांगतो की ते म्हणाले की तुम्ही सत्याला अनुसरून आम्हाला शिकवता. या रीतीने जर आम्ही लोकांना शिकवू, आम्हाला निराशा भेटणार नाही, आम्हाला अपमान, आम्हाला धोका भेटणार नाही. प्रियजनो, आज मी तुम्हाला उत्तेजित करू इच्छितो, आम्ही आपले मार्ग तपासावे. ज्या मार्गाने आम्ही चाललोय, या मार्गात जर आम्हाला काटे भेटले, या मार्गात जर आम्हाला वेदना भेटल्या, या मार्गात जर आम्हाला दुःखदायक गोष्टी भेटल्या, आम्हाला पचवण्याची क्षमता असायला पाहिजे. जर आम्ही धार्मिकतेच्या मार्गाने चाललोय, आम्ही सत्याच्या मार्गाने चाललोय, आम्ही पवित्रतेच्या मार्गाने चाललोय, देवाने दाखवलेल्या मार्गावर जर आम्ही चाललोय, तरीही आम्हाला या गोष्टी भेटतात, आम्हाला पचवता आल्या पाहिजे. पौलाला मिळाल्या. पौलाला अनेकदा मार भेटला या मार्गावर चालत असताना, अनेकदा. आणि प्रेषितांची कृत्या या पुस्तकामध्ये तुम्ही वाचा, सुरुवातीला दिलेले यहुदी लोक विरोध करत होते की या मार्गाने तुम्ही आम्हाला शिकू नका, या मार्गाचा आम्हाला काही शिकू नका. येशू ख्रिस्ताविषयी मारलं, शिष्यांना, प्रेषितांना मारलं. मध्ये चुकीच्या गोष्टीत होते का? मग त्यांनी माघार घ्यायला पाहिजे का? त्यांनी जाऊन देवाकडे रडायला पाहिजे का? नाही, असं नव्हतं. त्यांना माहित होतं की या मार्गामध्ये आम्हाला अडचणी येतील, पण देव आणि प्रभू येशू आम्हाला सोडणार नाही. त्याचा पवित्र आत्मा त्याने तुम्हाला मला देव केला आहे. प्रियजनो, आमच्या मार्गामध्ये तो असला पाहिजे, आमच्या निर्णयामध्ये तो पुढे असला पाहिजे. आम्ही ज्या गोष्टींमध्ये हात घालत आहोत ते त्याच्यापासून असला पाहिजे. जर आहे ना, आम्हाला शांती राहील.
जरी आम्ही चुकतो, जरी काही चुकतं, जरी काही वाईट होतं, आम्हाला अशांतता राहणार नाही, आमचा गोंधळ होणार नाही, आम्ही निराश होणार नाही. म्हणून यौन सांगत आहे परमेश्वराचा मार्ग. पण माहिती आहे का, आम्ही एकमेकांसाठी मार्ग तयार करतो. ठीक आहे, मी याच्यासाठी तयार केलं, यासाठी, पण मी खड्ड्यात आहे ना, आणि मग मी तिथं खड्ड्यात रडत बसतो. मी त्याच अवस्थेत आहे. मला यांच्यासाठी मार्ग तयार करता करता पुढं जायचं आहे. मला मागं नाही थांबायचं. नेहमी बघा, रस्त्याचं काम करणारे रस्ता तयार करत करत पुढं जातात. त्याच रस्त्याने पुढं जातात, त्याच मार्ग, ते मागं नाही थांबत. आम्हाला लोकांसाठी आणि देवासाठी मार्ग तयार करायचा आहे आणि आम्हाला पुढं चालायचं आहे. आम्हाला खड्ड्यात रडत नाही बसायचं. आम्ही मार्ग तयार करतो, चांगली गोष्ट आहे, पण जर आम्ही फिरून येऊन जर आम्ही खाली बसतोय, आम्हाला पुढं जायचं, आम्हाला खड्ड्यात येऊन थांबायचं नाही. आणि प्रियजनो, आम्ही जगाला याच प्रकारे, या 4 प्रकारे जे येशू ख्रिस्ताने मार्ग दाखवला, आम्ही त्याच प्रकारे मार्ग दाखवला पाहिजे, न की दुष्टपणाने. आम्ही या रीतीने आम्ही लोकांच्या जीवनात काम केलं पाहिजे. आम्ही परिवारांमध्ये काम केलं पाहिजे. आम्ही लोकांचं पुढारी पण केलं पाहिजे. मग आम्हाला कोणी काही म्हणणार नाही. आणि जरी म्हटले, आम्हाला वाईट नाही वाटणार. येशू ख्रिस्ताला काय म्हटले? हा भूतांच्या मदतीने भूते काढतो. मग येशू ख्रिस्त जाऊन रडला का? स्वर्गीय पित्याला म्हटलं का देवा हे काय? आम्हाला जर असं कोणी काय म्हणतं, आम्ही कशाला रडलं पाहिजे? आमच्यावर जर कोणी काय बोलतं, दोष लावतं, प्रभूशी म्हटलं त्यांनी मला दोष लावले, तुम्हालाही लावतील. आम्हाला बचवता आलं पाहिजे. दोषातून स्वतःला, इतरांना मला बाहेर काढता आलं पाहिजे. प्रियजनो, नीतिसूत्र याचा 10वा अध्याय 29वे वचन आणि यशाचा 30वा अध्याय 21वे वचन. नीतिसूत्रे 10:29 आणि यशया 30:31 या वचनामध्ये आम्हाला मार्गाविषयी पुन्हा एकदा आम्हाला पाहायला भेटतं. 10:29 मध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वराचा मार्ग सात्विकाला दुर्गरूप आहेत. परमेश्वराचा मार्ग आम्हाला कसं आहे, धार्मिकाला, सात्विकाला एका किल्ल्याप्रमाणे आहे. पण आमचे मार्ग आहे ना, आम्हाला सरळ दिसतात, त्याचा शेवट मरण आहे, तर सुरक्षा आहे. आणि परमेश्वराचा मार्ग सात्विकाला, चांगल्या व्यक्तीला दुर्गरूप आहेत, पण दुष्कर्म करणाऱ्यांना देवाचा मार्ग नाशकारक आहे. कोणाला तो नाशकारक आहे? वाईट कर्म करणाऱ्यांना. आज अनेकांसाठी देवाचा मार्ग धोक्याचा, त्यांना नाही आवडत. ते देवाचा मार्ग स्वीकारायला तयार नाही. यशया वाचूया आम्ही 30:21. यशया 30वा अध्याय याचं 21वे वचनामध्ये आम्हाला आणखीन एक गोष्ट आम्हाला मार्ग शिकायला भेटते. हाच मार्ग आहे, याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जावायचे असो किंवा डावीकडे जावायचे असो. आम्ही या ठिकाणी काय पाहतो? हाच मार्ग आहे, याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जायचे की डावीकडे जायचे असो. देव जर बोलतोय, कोणाचं ऐकायचं आम्हाला? आम्हाला देवाचं ऐकणे, आपलं नाही. आतापर्यंत आम्ही आपलं ऐकलेले, आपल्या मार्गाने चाललो, आम्ही आपापले मार्ग निवडले. पण यशा काय सांगत आहे? हाच धार्मिकतेचा, पवित्रतेचा मार्ग आहे, देवाच्या वचनाचा मार्ग आहे, याने चला. मग तुम्हाला उजवीकडे जायचं असो की डावीकडे जायचं असो, देव तुमचं माझं मार्गदर्शन करत. देवाने आमचं मार्गदर्शन करायला पाहिजे. देवाने आमच्या सोबत असायला पाहिजे. प्रियजनो, हा मार्ग रुंद नाही आहे, पण हा मार्ग अरुंद आहे. आणि या अरुंद मार्गाने जाण्यासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे, या अरुंद मार्गाने आम्ही जाणं गरजेचं आहे. या अरुंद मार्गाने आम्ही गेलो असणं गरजेचं आहे. आणि आम्ही एकमेकांना घेऊन जायला पाहिजे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये एक घटना आम्हाला पाहायला भेटते. देवाचा एक सेवक फिलिप, याला देवाचा आत्मा बोलला आणि देवाचा त्याला सांगतो की गजाकडे जाणाऱ्या वाटेकडं दक्षिणेकडे जा, त्या दिशेकडे जा आणि काय कर, तिथं तुला एक रथ पाहायला भेटल आणि तुला एक व्यक्ती पाहायला भेटल. आणि तो तिथं निघाला आणि तो एक वचन वाचत, एक ग्रंथ, यशाचा ग्रंथ वाचत असताना तुला पाहायला भेटल की जा आणि त्याला भेट. फिलिप उठला आणि फिलिप गेला, त्या मार्गाकडे गेला आणि तो त्याला विचारतो, तुम्ही जे वाचताय ते तुम्हाला समजतं का? तो खूप चांगलं उत्तर देतो. तो अधिकारी त्याला खूप चांगलं उत्तर देतो.
कोणी मार्ग दाखविल्याशिवाय मला कसं समजणार? अधिकारी रथात चाललाय, देवाचा सेवक पायी पायी चाललाय. प्रकटीकरण कोणाकडे? जो पायी चालला ना त्याच्याकडे. रथात वाल्याकडे काही नाही. वचन आहे, प्रकटीकरण नाही. आमच्याकडे वचन असू शकतं पण प्रकटीकरण जर नसेल, मार्ग दाखवणारा, चले हम आलोय चालोय वचन वाचतोय है ना, देवाला खुश करतोय पण काहीच कळत नाही, तो खूप सुंदर स्वतःचा अशक्तपण कबूल करतो. मला कोणी मार्ग दाखवल्याशिवाय मला कसं समजणार? अनेकदा हे वचनच समजत नाही, झोप लागती किंवा डोक्यावरून जातं. म्हणून आम्ही वाचत नाही पास्टर. खरं सांगायला गेलं ना, अरे बोर वाटतं. अरे बोर नाहीये, आमचं बोर जीवन ते चांगलं करू शकतं, असं ते वचन आहे. आमच्या जीवनातला बोरिंगपणा, कंटाळवाणापणा काढू शकतं, इतकं महान वचन आहे. तो आलाय प्रार्थनेला, सभा संपली, सभेवरून घरी चाललाय, देवाला चिंता पडली की माझं लेकरू वचन वाचायचं पण त्याला समजत नाही. बाबा काय कर, जाऊन त्याची भेट घे. इतकी काळजी देवाला आमची पण आहे. पण आम्ही काय म्हणतो, हे काय पण बोलायला लागलेत पास्टर, आम्हाला टार्गेट करूनच बोलायला लागले. देवाला आमच्या अंतःकरणाची काळजी आहे. त्या अधिकाऱ्यासारखं आम्ही बोलायला पाहिजे. मला नाही कळायला काय वचन तर मी वाचत आहे पण याचा स्पर्श मला काहीच होत नाही. बघा घरी जाऊपर्यंत काहीच स्पर्श झाला नाही, पण जेव्हा एक भिकारी सेवक जगाच्या रहाटीप्रमाणे, कारण तो पायी चाललेला आहे आणि तो त्याच्या रथात बसला, त्याने रथात घेतलं आणि या वचनाचं स्पष्टीकरण करू लागलं. माहिती काय घडलं? तो डायरेक्ट म्हणतो, अधिकारी मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. तोपर्यंत सगळं डोक्यावरून चालू होतं, आपलं पापच दिसत नव्हतं. आमचं पण असंच आहे. वचन त्याच्यासाठी आहे, वाचताना आहे ना, माझ्यासाठी नाही आहे. पण जेव्हा वचनाचं स्पष्टीकरण अंतःकरणात चाललं, अंतःकरण धुतल्या चाललेलं आहे आणि अंतःकरण एकच सांगत आहे, तुला बाप्तिस्म्याची गरज आहे, तुला मार्ग बदलण्याची गरज आहे, तुला आपल्या जीवनात प्रभूशूला तारणार म्हणून घेण्याची गरज आहे. आणि तो तिथं म्हणतो, हे पाणी आहे, बाप्तिस्मा करायची काय कोणी मनावी करेल का? दोघं उतरले, बाप्तिस्मा घेतला. कधी कधी कोणीतरी देवाचा मार्ग समजावून सांगितलं. दुर्दैव असं आहे, देवाचा मार्ग समजावून सांगणारे येतात, मार्ग सांगतात, चालू आहे. आम्ही कुठे आहे? आम्ही रथात आहे अजून, आमच्या जीवनाच्या रथात आहे ना. आम्ही चाललो आलिशान जीवन जगतोय, विचारा चाललाय, येतोय जातोय, आम्ही आमच्या रथामध्ये आहोत. का? आम्हाला आणखीन ऐकायचंय, आम्हाला दरवेळेस ऐकायचंय. आज देव आमच्याशी बोलला, देवाला धन्यवाद असो, देवाने आमची भेट घेतली, पण केलं काय आम्ही? अधिकाऱ्याने काय केलं माहितीये? मला बदलायचा, मला माझा मार्ग सोडायचा. कारण तो तिथं पुढे बोलतो, त्याच्या देशामध्ये तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन गेला. तो त्याच्या देशात सांगत असेल. हा ग्रंथ मी खूप काळजीपूर्वक वाचत होतो, आम्ही पाठ केलेला आहे, पण माहिती आहे याचं प्रकटीकरण आमच्याकडे नाही. मला एका देवाच्या सेवकाने प्रकटीकरण दिलं, हा मार्ग मला देवाच्या सेवकाने दाखवला. हे तुमचं पण पाठ आहे, याचं स्पष्टीकरण मला जे भेटलं ना, मी तुम्हाला सांगतो. त्याच्या देशामध्ये देवाचा मार्ग त्याने खुला केला. काय केलं त्या अधिकाऱ्याने? त्याच्या देशामध्ये एक्सप्रेस हायवे तयार केला. फिलिपाला कुठं जायला सांगितलेलं माहिती आहे का? 9व्या अध्यायात आम्ही पाहतो की वाटेकडे जायला लावले. जी वाट यरूशलेमपासून गज्जाकडे जाते, छोटीशी वाट, पायवाटच्या रस्त्याने जायला लावलेली. आम्ही छोट्या रस्त्याने जाऊ शकतो, आम्ही कोणाला तरी भेटू शकतो, पण माहिती आहे ज्या व्यक्तीला आम्ही भेटू तो देशांना जोडणारा एक्सप्रेस हायवे तयार करेल. देशातले लोक देवाचा मार्ग त्यांना भेटतील. पण आम्हाला त्या बारीक वाटेने जाणे, आमची वाटणी लावून घ्यायची. इथं आमचीच वाट लावणं चालू एकमेकांची. वाटेत जातोय का आम्ही वाट लावून टाकतोय. गेला फिलिप, गेला देवतात्मा. त्याला काय सांगत या, ज्या वाटेने तू चालला ना ती ओसाडे भकासे. ज्या रस्त्याने त्याला देवाचा आत्मा जायला सांगत आहे, ती वाट, तो मार्ग ओसाड आणि भकासे. कस काय जायचं देवा या वाटेने? आम्ही जर सुखाच्या वाटेने जातो, सुखाच्या वाटेने जा, नीतिस्तुतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, नंतर काय त्या वाटेत मरण आहे. मरण आम्हाला डोळ्यासमोर दिसतं. का माहितीये का? या मार्गात देवाला आम्ही पुढारी पण केलेलं नाही. आम्ही छोट्या वाटेने चाललो, पण माहितीये ज्यांना आम्ही भेटतोय ते देवासाठी राजमार्ग तयार करतात. तो अधिकारी आपल्या देशामध्ये जिवंत देवाला
घेऊन गेला. हेच आणखीन एका व्यक्तीने केलं. हेच आणखीन एका व्यक्तीने केलं. नमान तो अलिशाला म्हणतो, मला एक गोष्ट करू द्या की इथून पुढं मी आपल्या देवतांची उपासना करणार नाही, कारण आता त्याला देवाचा मार्ग कळाला. पण संदेश शेवटी मला तुम्हाला सांगितलं, जर आम्ही हे करणार नाही, आम्ही आजही आपल्याच मार्गावर राहू, मग काय? जर आम्ही एकमेकांसाठी अडखळण करू, मी सेवक असून मंडळीसाठी अडखळण ठरल, मी ख्रिस्ती समाजासाठी अडखळण ठरल, माझ्या पत्नीसाठी, माझ्या लेकरांसाठी मी जर अडखळण ठरल, इथं प्रभूशू बोलतो मग. आणि प्रभूशू खूप पुढचं बोलला, जर आम्ही मार्ग तयार करत नाही, त्याच्या वाटा तयार करत नाही, प्रियजनो, मग एकच पर्याय. ऐका तो पर्याय काय? मत्तई सुवर्तमान 13वा अध्याय, शेवट 2 वचन आहेत, ते आम्ही वाचून आम्ही प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. मत्तई 13वा अध्याय 41-42 वचन आणि लूक 11:52. मत्तई 13वा अध्याय 41-42 वचन आम्ही काय पाहतो? मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवेल आणि ते त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व गोष्टी आणि अन्याय करणारे यांना बाजूला काढतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. आम्ही काय पाहत आहोत? जे देवाच्या लोकांसाठी, देवाच्या लेकरांसाठी त्यांच्या मार्गात अडथळण आणतात, प्रभू येशू बोलत आहे, त्यांना कुठं टाकलं जाईल? त्यांना अग्नी गंधकाच्या, आम्हाला वचन सांगत आहे, टाकलं जाईल. कोणाला? जे अडखळण करत आहेत, जे देवाच्या मार्गात चालत नाहीये, इतरांना चालू देत नाहीये, त्यांच्यासाठी आम्हाला प्रभूशू सांगत आहे, हा एक धोका आहे. लूक 11:52 मध्ये असं म्हटलेलं आहे, प्रभूशू म्हणतो, तुम्हा शास्त्रांची केवढी दुर्दश होणार, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, तुम्ही स्वतः आत गेले नाही, व जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला. शास्त्री पुरुषांकडे ज्ञान होतं, वचन होतं, पण माहिती आहे, ते ज्ञान त्यांनी लोकांना वाटलं नाही, जीवनाच्या गोष्टी त्यांनी लोकांना दिले नाही. आणि प्रभूशू म्हणतो, तुमची एवढी दुरुस्त होणार. प्रियजनो, आज देवाचं वचन तुमच्याकडे, देवाचं ज्ञान तुमच्या माझ्याकडे, माहिती आहे, आम्ही इतरांना वाटणे, आम्हाला घराच्या बाहेर पडणे, आम्हाला देवाचा मार्ग तयार करणे. जर आम्ही करत नाही, लोकांपर्यंत जात नाही, प्रियजनो, आमची दुर्दशा आहे. प्रभूशू म्हणतो, तुम्ही आत गेले नाही, जाणाऱ्यांना पण जाऊ दिले नाही, मनाई केली तुम्ही जाणाऱ्यांना. आम्हाला कोणी मनाई केली? प्रियजनो, आम्ही का थांबलोय? मग याचा विचार करा. मग आज आम्ही देवाचा मार्ग तयार करत आहोत का आम्ही आपल्या मार्गावर अडखळून पडलोय आहोत? आम्हाला इच्छा तर आहेत, पण आमच्या संसारिक गोष्टी आमच्यासाठी अडखळ नाही. आणि मग त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रभूशू काय करल? सगळं अडखळण करणाऱ्यांना गोळा करल आणि त्यांना एका स्थानात टाकल. एक लक्षात ठेवा, ख्रिस्ती जीवन खूप चांगलं आहे, पण या ख्रिस्ती जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचं वचन, त्याच्या वचनाप्रमाणे चालणं, त्याच्या वचनाप्रमाणे राहणं. प्रभूशूने ज्याप्रमाणे लोकांना देवाचा मार्ग खरेपणाने, सत्यतेने, सात्विकपणाने, आदरयुक्ततेने शिकवणे, आमच्या मार्गात अडखळण काय आहे? जगाच्या गोष्टी, कामं, पैसा, सांसारिक गोष्टी, एकमेकांच्या चिंता, या जर आमच्यासाठी अडखळण आहेत, त्याचा तर नाश होणार, पण आमचा नाश होऊ शकतो. याचा विचार करा. प्रभूने आज जर संधी दिलेली आहे, प्रियजनो, या संधीचा उपयोग करा. का आम्ही थांबावं? परमेश्वर आमची इतकी काळजी आहे, स्तोत्र 32 मध्ये म्हणतो, तुम्ही कोणत्या मार्गाने जावं हे मी तुम्हाला शिकवल. इतकी काळजी देवाला आमची आहे, तो इतकं प्रेम आमच्यावर करतो, आम्ही इतके विशेष आहोत देवासाठी, आम्ही कोणत्या मार्गाने जावं हे त्याने ठरवलेलं आहे. पण जर आम्ही ठरवू ना आम्हाला याच मार्गाने जायचंय, मग तो धार्मिकतेचा मार्ग असा ना, आम्ही ठोकर खाऊ. का माहिती आहे का? आम्ही देवाचं ऐकत नाही, आम्ही आपल्या मार्गाने चाललो. बलाम स्वतःच्या मार्गाने चाललो. 2 पेत्रामध्ये त्याचं उदाहरण आले, आणि तो त्या मार्गाने गेला, तो त्या मार्गाने चालला. 2 पेत्र 2 अध्याय 15 ते 17 वचनांनी वाचा, मग आम्ही प्रार्थना करू. 2 पेत्राचं पत्र 2 अध्याय 15 ते 17. 2 पेत्र 2 अध्याय 15 ते 17.
दुसरा अध्याय 15 ते 17 वाचा. ते सरळ मार्ग सोडून बौराचा पुत्र बलाम याच्या मार्गाला ते अनुसरले. त्याला अधर्माचे वेतन प्रिय होते. त्याला त्याच्या उल्लंघनाबद्दल वाग्दंड झाला. मोक्या गाढवाने वाणी मनुष्यवाणीने बोलून संदेष्टाच्या वेळेपणा थांबवला. ते जलशून्य झरे वादळाने उडवलेले धुके असे आहेत. त्यांच्यासाठी घनांधकाराची काळोखी राखलेली आहे. आम्हाला या वचनामध्ये पेत्र आम्हाला सांगतो की ते सरळ मार्ग सोडून बघलेत. प्रियजनो, जर आम्ही देवाच्या आत्म्याचं ऐकत नाही, कृपा करून समजून घ्या. देव जर बोलत आहे आम्ही देवाच्या म्हणण्याप्रमाणे करत नाही, सगळ्यात पहिली चूक आहे आम्ही देवाचा सरळ मार्ग सोडून बघतोय. स्तोत्र 95 सांगतं, हे बघलेल्या मानाचे लोक यांनी माझे मार्ग कृपा करून स्वतः या मार्गावर चाला. जर देव तुम्हाला सरळ मार्गाने चालायला सांगत आहे ना, देवाच्या सरळ मार्गावर चाला. आम्ही परवा करू नये, आम्ही चिंता करू नये. आत्ता पण आम्ही चिंतेचंच जीवन जगत आहे, म्हणून देवाचं काम आमच्याकडून होत नाही. देव आमच्याकडून आशा ठेवते ना अपेक्षा ठेवते. आणि जर तुम्हाला याच्यावर विजय मिळवायचा ना, आजपासून प्रयत्न करा. त्याच्यातले पैसे संपू द्या, पण देव जे सांगत आहे ना ते करा. न्यायाच्या दिवशी तुम्हाला आनंद वाटेल की तुम्ही देवाच्या म्हणण्याप्रमाणे करत आहात. आणि वचन सांगत आहे, अनितीचं वेतन प्रिय मानणारा बलाम याच्या मार्गाने ते केलं. आम्ही पण काय माहिती का, आम्ही जगिक साधनाच्या मागं लागलोय. आम्ही जगिक सुख सोयीच्या मागं लागलेलो आहे, धार्मिकतेच्या मागं लागलेलो नाहीये. अरुंद मार्गाकडे आम्ही लागलेलो नाहीये. जीवनाचा मार्ग आम्ही त्या मार्गाला लागलेलो नाही. आम्ही लागणे आणि या जगाची कामं दामं, जगाचा व्याप, जगाचा पैसा याच्या मागं सगळे पळत आहेत. आम्ही पण पळत आहोत. ती आमची धाव नाही आहे प्रियजनो. आमची धाव आम्हाला समजणं गरजेचं आहे की कोणत्या मार्गाने आम्हाला परमेश्वर आम्हाला जायला सांगत आहे. आणि बलामाला वाग्दंड झाला उल्लंघनाबद्दल. आणि प्रियजनो, देव कधी कधी आम्हाला वाग्दंड करतो, शिक्षा करतो. आमच्या डोळे नाही उघडत. आम्ही काय करावं? आम्हाला संधी मिळाली, आम्हाला आयुष्य मिळालं, आम्हाला जीवन मिळालं, कशासाठी? काय करण्यासाठी? आम्ही कधी थांबतच नाही. आम्ही पळतोय जगाच्या गोष्टींच्या मागं, कामांच्या मागं, व्यवसायांच्या मागं, पैशांच्या मागं. देवाचा मार्ग बनायचं थांबलेलं आहे. अजून त्या मार्गावर काटेच, अडथळेत. नीट केलाच नाही आम्ही तो मार्ग, ना स्वतःसाठी, ना घरासाठी, ना परिवारासाठी. आम्ही तशाच जखमी अवस्थेमध्ये देवाचं काम करतो, नाही होऊ शकणार. आणि आम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि पेत्र म्हणतो, ते निर्जल झरे आहेत, वादळाने उडविलेले धुके आहेत. आणि बघा, यहूदाच्या पत्रात पण हेच शब्द आहेत. आमच्यासाठी मग आमचं जीवन असं नकोय. आणि आम्हाला आमच्यासाठी या जगिक गोष्टी नाही आहेत, आमच्यासाठी देवाच्या गोष्टी आहेत. प्रियजनो, शेवटचं वचन आम्ही वाचत आहोत. कृपा करून तुमच्या अंतःकरणाचे कानं उघडा. याच अध्यायाचं 21वं वचन वाचूया. वचन आम्हाला सांगतं, कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर, धार्मिकतेचा मार्ग समजल्यानंतर, आम्हाला धार्मिकतेचा मार्ग कळालेला आहे. खूप वर्षापासून आम्हाला तो माहीत झालेला आहे. पेत्र म्हणतो, तो मार्ग समजल्यानंतर आपणाला दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे. कशाकडे पाठ फिरवणं? आम्ही जर देवाच्या वचनाकडे पाठ फिरवतो, आम्ही त्याच्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवतो, त्याच्या इच्छेकडे जर आम्ही पाठ फिरवतो, म्हणजे आम्ही करत नाही. खूप वाईट अवस्था आहे, खूप वाईट अवस्था आहे. शारीरिक रीतीने आम्ही सुंदर दिसू, पण आंतरिक रीतीने माहिती आहे, पेत्र आम्हाला इथं काय सांगत आहे की आम्ही ती पाठ फिरवणे यापेक्षा आम्हाला त्या आज्ञा जर समजल्या नसत्या ना तर बरं होतं. पण आता आम्हाला सगळं माहिती आहे. इतकं माहीत असून जर आम्ही देवाच्या मार्गाला पाठ फिरवतो, तर पेत्र म्हणतो, आपल्या ओकारीकडे परतलेलं कुत्र आणि अंग धुतल्यावर गाळात लोटण्यास परतलेली डुकरीण, अशी जी खरी मन आहे तिच्यासारखी त्यांची गत आहे. का माहिती आहे का? कारण धार्मिकतेचा मार्ग समजून घेतल्यानंतर सुद्धा आम्ही देवाला पाठ दाखवतो, आम्ही आपल्या मनाप्रमाणे करतो. प्रियजनो, देवाचं वचन एकीकडे आम्हाला खूप उंच करतं, पण जर आम्ही पाठ दाखवतो म्हणजे आम्ही जगाकडे तोंड करतोय.
आम्ही पैशांकडे तोंड करतोय, आम्ही कामांना प्राधान्य देतोय, आम्ही जगाच्या माध्यमांना, लोकांना, व्यक्तींना प्राधान्य देतो. या प्राण्यांसारख्या होता. देव आम्हाला वारंवार शुद्ध करतोय, पण आम्ही तेच करतोय जे आम्हाला वाटत आहे. का माहितीये का? आम्हाला तो मार्गच ठाऊक नाही असं वाटतं. आम्हाला माहिती आहे, पण त्या मार्गाला आम्ही पाठ केलेली. नकोय तो मार्ग, नको ते काम. प्लीज नो. योहान काय सांगत आहे तुम्हाला आणि मला? परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. आम्हाला एकमेकांसाठी परमेश्वराचा मार्ग तयार करणे, एकमेकांना त्या वाटेने आम्हाला घेऊन जायचंय. अनेकांनी देवाची वाट सोडलेली आहे. देवाच्या वाटेवर कोणाला यायला आवडत नाहीये. अनेकांनी देवाच्या मार्गावर जाणं पसंत नाहीये. लोक खुश नाही देवासोबत चालताना. का माहिती का? त्यांचे स्वप्न, त्यांचे प्रार्थनेचे उत्तर त्यांना भेटत नाही, आणि म्हणून त्यांना देवाचा मार्ग नको. देवाचा मार्ग तुमच्या माझ्यासाठी. आम्ही कोणत्या मार्गाने जावं याची काळजी देवाला आहे, कारण तो मार्ग शांतीचा आहे, तो मार्ग उन्नतीचा आहे, तो मार्ग यशाचा आहे, तो मार्ग देवासोबतच्या सहभागितेचा, सामर्थ्याचा आहे. पण हे जर आम्हाला त्या मार्गात भेटत नाही, आमच्या मार्गामध्ये आणखीन काहीतरी, आम्हाला याचा विचार करू. प्रियजनो, आम्ही स्वतःचं परीक्षण करूया. काय माझा मार्ग त्याचा मार्ग आहे का? काय मी त्याच्या मार्गाप्रमाणे चालत आहे का? यशा जसं म्हणाला, परमेश्वराला दुःख झालं. परमेश्वर म्हणतो, तुमचे मार्ग माझे मार्ग नाही, तुमच्या कल्पना माझ्या कल्पना नाही, तुमचे विचार माझे विचार नाही, तुमचा निर्णय, तुमची निवड माझी निवड नाही. कृपा करून स्वतःला थांबवा आणि थांबून स्वतःला विचारा, खरंच माझा मार्ग देवाला पसंत आहे का? मी जे निर्णय करतो, मी ज्या निवडी केलेल्या आहेत, खरं देवाला पसंत आहे? नसेल तुझून आम्ही का पुढं पाऊल टाकावं? आम्ही पडू, गोंधळ होईल, निराशा होईल, अपयश येईल, आम्ही रडू, आम्ही हारून जाऊ, थकून जाऊ. कदाचित आम्हाला या सरळ मार्गावर नीतीच तरी सांगतो 16 प्रमाणे आम्हाला मरण, मृत्यू दिसत. कोण आम्हाला तिथून मागं नाही. आम्हाला संधी आहे आज की आम्ही त्याच्यासाठी मार्ग तयार करणे, परमेश्वरासाठी, व्यक्तिगत जीवनामध्ये. मी सांगत आहे, जर तुमचं माझं प्रभूसोबत नातं नाही ना, त्याच्यानं ही संधी आहे. यशाने तो मार्ग तयार केला, जक्काने तो मार्ग तयार केला, हाफिशंडाने तो मार्ग तयार केला, तयार झाला तो. आम्ही कुठं आहोत? काय आमचे मार्ग तयार करत आहोत का? आमचं काम थांबलेले, आमच्या वाटा खड्ड्याच्या आहेत, खडकाळ आहेत, काटे आहेत, काय तिथं आम्हाला तपास नाही, जरी नीट नाही. कृपा करून आम्ही व्यवस्थित करूया. ही संधी प्रभू आज तुम्हाला मला संधी देते.